नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर काय प्रोसेस आहे, कशा पद्धतीने तुम्हाला हप्ता मिळवायचा आहे, संपूर्ण प्रोसेस आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भरपूर आंदोलनं झालं, रस्ता रोको झालं आणि आचारसंहितेचा भंग वगैरे अशा गोष्टी झाल्या आणि ह्याच्यामुळं हप्ते होते ते वितरित करायचं की नाही आहे हा शासनाकडे एक थोडासा क्वेश्चनिंग पॉईंटच होता. कारण जर आचारसंहितेचा भंग झाला ह्या हप्ते वितरणामुळे तर या ठिकाणी गफलत होऊ शकते. त्याच्यामुळे हप्ते वितरणासाठी काँग्रेसने अगोदर प्रश्न केला होता की तुम्ही आचारसंहितेच्या काळामध्ये हप्ते वितरित करणार आहात की नाही आहे. आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगानेही शासनाला विचारलं, म्हणजेच महिला व बालविकास विभागाला विचारलं की तुम्ही हप्ते वितरित करणार आहात का, ह्याचं उत्तर स्पष्टीकरण द्या. तर योजना चालू आहे, त्याच्यामुळे इलेक्शनामध्ये हप्ते वितरित करणे न करणे याच्यामुळे आचारसंहितेचा भंग होतो हा विषय येत नाही. त्याच्यामुळे हप्ते आहेत ते कंटिन्युअसपणे वितरित होणारच आहेत. त्याच्यामुळे जे काय हप्ते आहेत ते वितरित झाले. आता नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता वितरित झाला, पण 50 ते 60% लाडक्या बहिणींना हप्ते मिळालेले आहेत. होय, तुम्ही खरं ऐकलं, 50 ते 60% लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले आणि बाकीच्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आता या ठिकाणी आज 20 जानेवारी आहे आणि आज एक नवीन शासन निर्णय आला आहे की या शासन निर्णयामध्ये भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पुरेसं आहे, सर्व लाडक्या बहिणींना हप्ते मिळतील असं नाही आहे, पण ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते मिळणार आहेत. होय, आज 20 जानेवारीला एक नवीन शासन निर्णय आला. या शासन निर्णयानुसार या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, ज्यांची KYC झालेली नाही त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, किंवा आतापर्यंत त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणखी त्यांना हप्ते मिळालेले नाही, एकही हप्ता मिळालेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला 3 वेळा हाईप करायला विसरू नका. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता कोणताही मिळाले नसेल किंवा डिसेंबरचा मिळालं नाही आहे किंवा कमी मिळाला किंवा जास्त मिळाला असं काहीतरी असेल, काहीही असू द्या तुमचं कारण, कोणतंही कारण असू द्या, किंवा अशा पण लाडक्या बहिणी आहेत ज्यांना निम्मे हप्ते मिळालेले आहेत आणि बाकीचे हप्ते मिळालेले नाही आहेत, काहीही कारण नाही आहे तरीसुद्धा त्यांना हप्ते मिळालेले नाही आहेत, तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन या ठिकाणी एक फॉर्म भरायचा आहे किंवा एक तक्रार आहे. ती तक्रारीचं तुमचं निराकरण आहे ते शासनामार्फत होईल. फक्त तुम्ही निवारण तर त्याचं करा. काय प्रोसेस असणार आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करा आणि त्याच्यानंतरची प्रोसेस आहे ते आपण डायरेक्टली स्क्रीनवरती पाहूयात.